ऑल वी इमॅजिन सारखा सिनेमा आहे. आता या स्टेजवर काय भावना आहेत? चला, मला जिथं यायचं होतं तिथं मी आले अशी आहे का आणखीन पुढं काही दिसतंय? खरं सांगू का, मला आता ते आता 1 वर्ष होईल आता कान्सला. मला ना असं वाटतं ते झालंय माझं आता काम करून. आता मला पुढचा मार्ग शोधायचा आहे. अजून खूप गोष्टी करायच्या आहेत. काय करायच्या आहेत? वेगवेगळे सिनेमे आणि खूप अशा वेगवेगळ्या भूमिका करायला मिळावं. पण आता मी कामात असले ना की मी अशी खूप मस्त असते, नाहीतर ना 1760 गोष्टी पाठी लागतात. म्हणजे मग अरे आपले गुडघेच दुखतायत, आपलं हेच होतंय. कामं तशी करून करून सगळ्या म्हाताऱ्या बायकांची कामं करून करून आता ते सगळं व्हायला लागलंय. मी कामात असले ना की मी एवढी फ्रेश असते, मला काही माझं हे दुखतंय ते दुखतंय काही होत नाही, मी मस्त रमते. पण ते सुरू झालं हे दुखतंय ते दुखतंय या वयात? माझ्या गुडघ्याची 2 ऑपरेशन झाली आहेत. माझ्या गुडघ्यात स्क्रू आहेत. पण मी खरं सांगते, जेव्हा ऍक्शन बोलतात ना तर माझं शरीर मला अजिबात काही त्रास देत नाही. का गुडघ्यात का स्क्रू घालायला लागले? कबड्डी हो. पण मग कबड्डीला म्हणजे सोडून देताना काय, म्हणजे काय विचारानं सोडली तिला? नाही, काय झालं ना, एकतर कॉलेजमध्ये असताना पायाला मार लागला. म्हणजे ती माझीच चूक आहे. मला नंतर असं मार कधी पण आपल्या चुकीमुळेच लागतो. मी कॉर्नर लावायचे कबड्डीला आणि मी नेहमी आहे ना पकड करताना खाली पडून पकडायचे. हे आता नंतर कळलं, तेव्हा नाही. तेव्हा काही नाही, मी अशीच खेळते असं होतं तेव्हा. आणि मार लागला. पण आता मार लागला, डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर सांगणार आराम करा, म्हणून ना मी टाळत होते आणि मी खेळत राहिले. तर त्याच्यामुळे ते आज सगळं दुखणं वाढत गेलं. आणि जेव्हा मी डॉक्टरकडे गेले तेव्हा गेले की मला नंतर एका मॅचसाठी जायचं होतं. मग तिथे प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. अरे बापरे. मग ते ऑपरेशन केलं. तेव्हाचे स्क्रू आहेत पायात, 18 टाके आहेत गुडघ्यावर. पण त्यानंतरही मी खेळले. छायाताई, न्यूड सारखा सिनेमा जो प्रचंड बोल्ड आहे तेवढाच सिंबॉलिक आहे.